देवानंता सद्गुरुराया चैतन्य प्रभु परमात्मा संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव सर्व तुझाच व्यवस्थारूप विस्तार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. ही चैतन्य शक्ती की अनंत चैतन्य स्वरूपच शरीर म्हणजे पेशींचं सर म्हणून पेशी, ह्या शरीराच्या जिवंतपणासाठी प्राणशक्ती आणि या शरीराचं चलन होण्यासाठी जाणीव, हे सर्व मिळून मनुष्य देह आहे. पण हे सर्व मिळून असलं तरी हे त्या चैतन्य स्वरूपाचा व्यवस्थारूप विस्तार आहे. तो विस्तारलेला आहे, एक्सटेंडेड आहे. म्हणून आपण चैतन्य स्वरूपाचा विस्तार आहोत. लक्षात घ्या. सर्व रूप. म्हणून देवानंता सद्गुरुराया चैतन्य स्वरूप परमात्मा संपूर्ण शरीराचं भान घ्या म्हणजे जाणा. संपूर्ण पेशी, शरीर पेशींचं आहे म्हणून शरीराला जाणणं म्हणजेच पेशी जाणणं. पण तिथे मुद्दा म्हणतो विचार आपण देतो. संपूर्ण प्राणशक्ती, जो श्वासोच्छवासाच्या अंगाने पंचप्राण जे आहेत त्या सर्व प्राणशक्ती आहेत. ती सगळं मिळून प्राणशक्ती. संपूर्ण जाणीव, जाणणे पण जे आहे ती जाणीव. सर्व तुझाच, माझा नाही, हे माझं जीवन नाही, सर्व तुझाच व्यवस्थारूप विस्तार आहे. देवानंता सद्गुरुराया चैतन्य स्वरूप परमात्मा संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव सर्वत्र तूच अधिष्ठानभूत आहेस. रूपाकडनं पाहिलं की शरीर, पेशी, प्राणशक्ती, जाणीव हे जरी कळलं तरी हे नेमकं काय आहे, तर ह्या सर्वांचं अधिष्ठान ही चैतन्य शक्ती आहे. चैतन्य शक्तीच पेशीच्या रूपाने प्रकट आहे. चैतन्य शक्तीच शरीर रूपाने प्रकट आहे. चैतन्य शक्तीच प्राणशक्ती रूपाने प्रकट आहे. चैतन्य शक्तीच जाणीव रूपाने प्रकट आहे. म्हणून सर्व मिळून आहे ती फक्त चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य शक्तीच आहे. हा बोध इथे घ्यायचा आहे. अधिष्ठानभूत आहे, त्याचं आधार, ह्या सर्व रूपांना आधार आहे ते हे चैतन्य स्वरूपच आहे. त्याच्याशिवाय शरीर, पेशी, प्राणशक्ती, जाणीव ही निराधार होतील. मग तिथे काहीच राहणार नाही. देवानंता सद्गुरुराया चैतन्य स्वरूप परमात्मा संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव एकच तू समपूर्ण सर्व आहेस. स्वरूपाकडनं पूर्ण शरीराकडे पाहिलं तर हे लक्षात येतं सर्व जे आहे ते स्वरूपच आहे. कारण स्वरूपच मगाशी सांगितल्याप्रमाणे पेशी आहे, स्वरूपच शरीर आहे, स्वरूपच प्राणशक्ती आहे, स्वरूपच जाणीव आहे. ह्या देहाच्या ठिकाणी ह्या सर्व विविधतेने ही सगळी रूपं एकत्र आली आणि त्याला म्हणतो आपण मनुष्य. पेशी, शरीर, प्राणशक्ती आणि जाणीव सर्व एकत्र आहे, संघ निर्माण होतो, तेव्हा ते झालं ते मनुष्य देह. म्हणून मनुष्य देहाच्या ठिकाणी हे चैतन्य स्वरूप विविधतेने प्रगट आहे. अवयवाच्या ठिकाणी प्रकट आहे, इंद्रियांच्या ठिकाणी प्रकट आहे. तिथे सर्वत्र विविधता आहे, पण ती सर्व एकत्वाने येतात तेव्हा त्याला होतं मनुष्य देह. म्हणून अत्यंत भावपूर्ण होऊन देवानंता सद्गुरू चैतन्य स्वरूप परमात्मा सद्गुरूंना स्मरण करून तिथे ते चैतन्य स्वरूप आहे त्या तत्वाला, सद्गुरू स्वरूपाला स्मरणात घेऊन त्याचंच आपण म्हणून शिष्य म्हणून जे शरीर आहे, पेशी आहेत, प्राणशक्ती आहे, जाणीव आहे, जे आहे
ते त्याचंच विस्तार आहे, त्याचंच अंग आहे. ह्याचा अर्थ ते अंग आपण म्हणजे विस्तारलेलं अंग आहे. या अंगाला त्या चैतन्य स्वरूपाचाच आधार आहे, म्हणजे अधिष्ठान आहे. हे चैतन्य स्वरूपच प्रत्येक रूपारूपाने नटलेलं आहे, पण ते व्यवस्था रूपाने नटलेलं आहे, विशिष्ट नियमाने नियमित आहे. आणि ह्या सर्व अंगाने या शरीराकडे असं पाहायचं आहे की हे चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपाचंच आहे, चैतन्य स्वरूपाचाच विस्तार आहे. म्हणून देवा अनंता सद्गुरुराया चैतन्य स्वरूप परमात्मा संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, शरीराला जाणा, संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, श्वासोच्छवास जाणा, संपूर्ण जाणीव, जाणणे पण जाणा, सर्व तुझाच व्यवस्थारूप विस्तार आहे. विशिष्ट नियमाने तूच विस्तारलेला आहे, त्याला व्यवस्थारूप विस्तार म्हणतात. देवा अनंता सद्गुरुराया चैतन्य स्वरूप परमात्मा संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव, सर्वत्र तूच अधिष्ठानभूत आहेस. पेशी, शरीर, प्राणशक्ती आणि जाणीव ह्या सर्वांचा आधार, पाया तूच आहेस, चैतन्य स्वरूपच आहे. देवानंता सद्गुरुराया चैतन्य स्वरूप परमात्मा संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव, एकच तू समपूर्ण सर्व आहे. समपूर्णत्वाने, समत्वाने पूर्ण आहेस. जसं पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये H2O आहे, हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम म्हणून पाणी तयार होतं, म्हणजे ते स्वरूप आहे. ते प्रत्येक थेंबामध्ये H2O आहे, तसं प्रत्येक रूपारूपाच्या कणाकणामध्ये हे चैतन्य स्वरूप त्या त्या रूपाने विस्तारलेलं आहे, प्रगट आहे. हा बोध त्याच्यातून घ्यायचा आहे. हा जेव्हा बोध आपण घेतो की आपला शरीर, एकांतातली साधना सांगतो आता, इथे इथे शरीर आहे आणि हे शरीर म्हणजे चैतन्य स्वरूपच हे शरीर रूपाने प्रगट आहे, म्हणजे ते पेशी रूपाने प्रगट आहे, प्राणशक्ती रूपाने प्रगट आणि जाणीव रूपाने प्रगट आहे. इथे हे ज्ञान जाणीवेला होण्यासाठी ह्या सूचना आपण देतो आहोत. शरीराला ह्या सूचना दिल्या असं नाही, जाणीवेला सूचना दिल्यात. हे सगळं आपलं जीवन म्हणजे काय आहे, हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. म्हणजे हे त्याचा अर्थ आता कळेल, लक्षात येईल की सर्व चैतन्य स्वरूपाचं आहे. जसं आपलं शरीर आहे तसं विश्वातली सर्व शरीरं अशीच आहेत. म्हणजे सर्वत्र ह्या एकाच पद्धतीने शरीराच्या ठिकाणी हा बोध आपल्याला धरता येतो. पुन्हा शरीराला पाहायचंय, संपूर्ण शरीर, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. शरीराला अनुभवल्यावर ते काय आहे? हे दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे, व्यवस्था रूपाने प्रगट आहे. संपूर्ण पेशी, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण प्राणशक्ती, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण जाणीव,
दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. एकांतात जातो आहोत आपण, म्हणून शरीराला पहिलं पाहिलं ते चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे हे शरीर चैतन्य स्वरूपाचं आहे. शरीरातली प्रत्येक पेशी ही चैतन्य स्वरूपाची आहे. श्वासोच्छवासाच्या द्वारेही प्राणशक्तीचं जे कार्य चाललंय तेही चैतन्य स्वरूपाचंच आहे. आणि जाणणारं तत्व, जाणीव ज्याला म्हणतो, तेही चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे, अंग आहे. म्हणून सर्व जे आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचं अंग आहे. हा बोध पुन्हा इथे दृढ केला. या बोधातून अधिक त्याच्या पुढे विकसित होण्याचं म्हणजे नेमकं काय आहे असा बोध इथे परत देतो आपण. प्रत्येक श्वासागणिक, स्मरणागणिक. श्वासोच्छवास जसा चालतो तसं हे स्मरण जर चालायला लागलं तर काय होईल, म्हणजे किती स्मरण आपल्याकडे झालं पाहिजे याचा बोध घ्या. श्वासागणिक स्मरण झालं पाहिजे. प्रत्येक श्वासागणिक, स्मरणागणिक, संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव, अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण, अधिकाधिक उत्साही, अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक सौभाग्यवंत, अधिकाधिक सुयशवंत, अधिकाधिक सद्बुद्धिवंत, अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत, अधिकाधिक स्वरूप ज्ञानी, अधिकाधिक आनंद, अधिकाधिक शांती स्वरूप हो आहे. वर्तमानात स्वयंस्मरण आहे, लक्षात घ्या. वर्तमानात हा बोध धरत राहायचा आहे. आता आपण सर्वांनी मिळून पुन्हा हा बोध घ्यायचा आहे. संपूर्ण शरीर, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण पेशी, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण प्राण शक्ती, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण जाणीव, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. प्रत्येक श्वासागणिक, स्मरणागणिक, संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी,
संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव, अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण, अधिकाधिक उत्साही, अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक सौभाग्यवंत, अधिकाधिक सुयशवंत, अधिकाधिक स्वरूपज्ञानी, अधिकाधिक आनंदी, अधिकाधिक शांती स्वरूप होत आहे. संपूर्ण शरीर, एकत्र बोलू आता, संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण प्राणशक्ती दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण जाणीव दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. प्रत्येक श्वासागणिक, स्मरणागणिक, संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव, अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण, अधिकाधिक उत्साही, अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक सौभाग्यवंत, अधिकाधिक सुयशवंत, अधिकाधिक सद्बुद्धिवंत, अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत, अधिकाधिक स्वरूपज्ञानी, अधिकाधिक आनंदी, अधिकाधिक शांती स्वरूप होत आहे. संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण प्राणशक्ती दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण जाणीव दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. प्रत्येक श्वासागणिक, स्मरणागणिक, संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव, अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त,
अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण, अधिकाधिक उत्साही, अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक सुभाग्यवंत, अधिकाधिक सुयशवंत, अधिकाधिक सद्बुद्धिवंत, अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत, अधिकाधिक स्वरूप ज्ञानी, अधिकाधिक आनंदी, अधिकाधिक शांती स्वरूप होत आहे. पूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण प्राणशक्ती दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण जाणी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. एक मिनिट, आता हा जो बोध झालेला आहे आपल्याला, त्या बोधातून आपण पुढे जायचं आहे. संपूर्ण शरीराचं जाण घ्यायची आहे, म्हणजे भान घ्यायचं आहे. जेव्हा आपण शरीराचं भान घेतो तेव्हा आपण, म्हणजे जाणीव शरीराचं भान घेते तेव्हा ती शरीराच्या आधारे जाणीवेचं भान घेते. जाणीवेचं भान घेणं म्हणजे साधना. हे जे आपण पाहतो आहोत तर ही साधना आता आपण करणार आहोत. प्रत्येक अवयवाला पाहत पाहत ते चैतन्य स्वरूपच आहे हे पाहणं, म्हणजे जाणीवेला जाणणं इथे वळायचं आपल्याला. संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण पाय म्हटलं की पायाला जाणं, पायाचे पावलं, पोटऱ्या, ढोपर, मांड्या, सर्व काही. संपूर्ण पाय दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण कंबर, पाठीचा कणा, मणका दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण कंबर, पाठ, एक एक सिक्वेन्स आहे, लक्षात घ्या. कंबरेतून पुढे पाठ म्हटलं की कणा म्हटलं की मणका, हे सर्व काही एकाच सिक्वेन्समध्ये बोलता येतात. म्हणजे लक्षात घ्या, आठवण नाही. म्हणजे कंबर म्हटलं की नंतर पाठ येते, पाठ म्हटलं की कणा येतो, कणा म्हटलं की मणका येतो. म्हणून संपूर्ण कंबर पाहत म्हणा. संपूर्ण म्हटल्यानंतर म्हणा, पण एक कसं पाहायचं ते मी सांगतोय. कंबर लक्षात आहे. संपूर्ण कंबर, पाठीला पाहिलं, कणा पाहिलं, मणक्याला लावला. म्हणून संपूर्ण कंबर, पाठीचा कणा, मणका, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे.
संपूर्ण खांदे, हात, हाताची बोटे म्हणजे खांद्यापासून बोटापर्यंत संपूर्ण हात, मग तिथे दंड आले, कोपरे आले, मनगट आली, सगळं आले. म्हणून संपूर्ण खांदे, हात, हाताची बोटे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण मान, डोके, मेंदू, डावा मेंदू, उजवा मेंदू, मधला मेंदू, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. आता इथे पहा, मान पहा, मान म्हटलं जवळची डोकं पहा, डोकं म्हटलं की डोक्यातला मेंदू पहा, मेंदू म्हटलं की डावा मेंदू आणि उजवा मेंदू आणि मधला मेंदू पहा. हे सगळे पाहात पाहात म्हणायचं आहे, म्हणजे तिथे भाव येतो. संपूर्ण मान, डोके, मेंदू, डावा मेंदू, उजवा मेंदू, मधला मेंदू, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण मेंदू, ज्ञानरज्जू, ज्ञानतंतू, ज्ञानपेशी, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण कपाळ, भुवया, पापण्या, डोळे, नाक, ओठ, हनुवटी, गाल, कान, संपूर्ण चेहरा, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण डोळे पाहणे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण कान ऐकणे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण नाक, श्वास नलिका, फुफ्फुसे, श्वासोच्छवास, गंध जाणणे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण ओठ, दात, हिरड्या, जीभ, टाळू, घसा, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड इत्यादी रसग्रंथी, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप,
चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण मूत्रपिंडे, मूत्रनलिका, मूत्राशय, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण ओटीपोट, पोट, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण छाती, छातीचा पिंजरा, हृदय, रक्तवाहिन्या, रक्त, रक्ताभिसरण, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण त्वचा, त्वचापेशी, संपूर्ण मांसपेशी, संपूर्ण स्नायुपेशी, संपूर्ण सांधेपेशी, संपूर्ण अस्थिपेशी, संपूर्ण मज्जापेशी, संपूर्ण स्नायुपेशी, संपूर्ण सांधेपेशी, संपूर्ण मेंदूपेशी, संपूर्ण रक्तपेशी, संपूर्ण हृदयपेशी, संपूर्ण पेशी, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण शरीर, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. जेव्हा आपण संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप म्हणत असतो, तेव्हा हे सगळं त्याचं विश्लेषण आहे की शरीर म्हटलं की हे सगळे शरीरातले अवयव तिथे आले आणि हे सर्व चैतन्य स्वरूप आहे, हा भाव पक्का केला आहे. आता इथे पुढे आपण जातो आहोत, इथे मनाचं कार्य होतं. संपूर्ण जाणीवपूर्वक पाहणे, ऐकणे, चाखणे, गंध जाणणे, स्पर्श जाणणे, केवळ जाणणे, भान घेणे, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण आकाशगंगा, अनंत सूर्यमालिका, सूर्य, ग्रह, उपग्रह, चंद्र, पृथ्वी, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व, पृथ्वी तत्व, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण चर, वनस्पती, जलचर,
पशु, पक्षी, कीटक, जीवाणू, सर्व माणसे दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण अचर, डोंगर, दऱ्या, नदी, नाले, समुद्र, खनिज द्रव्य, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण अंतर्मन, दिव्य प्रज्ञाशक्ती, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण अंतर्मन, दिव्य प्रज्ञाशक्ती, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. संपूर्ण अंतर्मन, दिव्य प्रज्ञाशक्ती, प्रेम भक्ती स्वरूप, प्रीती, शांती स्वरूप, सहिष्णुता, तृप्ती स्वरूप, समाधान, विवेक स्वरूप, संयम, विनय स्वरूप, सामंजस्य, आदर स्वरूप, आपलेपणा रूपे व्यक्त आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व आहे, जाणत आहे. जाणीवपूर्वक दिव्यत्व जाणणे अमृत आहे. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे. सर्वत्र आनंद आहे, चाकत आहे. एकच अनंत दिव्य आनंद शक्ती सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे. जाणत आहे, जाणत आहे. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे,
अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे. सर्वत्र आनंद आहे, चाकत आहे. एकच अनंत दिव्य आनंद शक्ती सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे, जाणत आहे. शांती, शांती, शांती. शांती, शांती, शांती. संपूर्ण शरीराचं भान घेत राहा. हे चैतन्य स्वरूपच शरीर रूपाने प्रकट आहे. मनातल्या मनात हा भाव धरत राहायचा आहे. शरीर म्हणजे चैतन्य स्वरूप शरीर आकाराने प्रकट आहे. ह्या ठिकाणी जे जाणणे चालू आहे ते जाणीव, चैतन्य स्वरूपच जाणीव रूपाने प्रकट आहे. अनुभवत राहा, जाणीव चैतन्य स्वरूप आहे. शरीर चैतन्य स्वरूप. म्हणून जसं स्वस्थानी शरीर आणि जाणीव चैतन्य स्वरूप आहे, तसंच सर्व रूपारूपामध्ये असलेलं शरीर आणि तेथे असलेली जाणीव दोन्ही चैतन्य स्वरूपच आहे. सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, हा भाव तिथे लक्षात यायचा आहे. शरीराचं भान मनातल्या मनात घेत राहायचंय. पायापासून डोक्यापर्यंत अनुभवत जा की शरीर चैतन्य स्वरूप आहे. प्रत्येक अवयव चैतन्य स्वरूप आहे. प्रत्येक पेशी चैतन्य स्वरूप आहे. आणि जाणीव जाणत आहे तेही चैतन्य स्वरूपच आहे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. सर्व सर्व चैतन्य स्वरूप आहे. शरीर हे व्यवस्थारूप चैतन्य स्वरूप आहे.
अंतर्मुख होऊन संपूर्ण शरीराला जाणत राहायचंय. ते चैतन्य स्वरूपच शरीर रूपाने प्रकट आहे. जाणीव चैतन्य स्वरूपच जाणीव रूपाने प्रकट आहे. अनुभवत राहायचे. जाणीवेचा अनुभव घ्यायचा आहे. जाणणेपणातून जाणीवच आहे. ते चैतन्य स्वरूपच जाणीव रूपाने मनातल्या मनात हा बोध दृढ करत राहायचा आहे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. जाणते ते चैतन्य स्वरूपच आहे. दिसते ते चैतन्य स्वरूपच आहे. सर्व चैतन्य स्वरूपच आहे. सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. सर्वत्र अधिकाधिक शांती, सुख, समाधान बहरत आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षा आणि तुझे गोड नाम मुखात खंडराव. शंकर म्हणतो तथास्तु. शंकर म्हणतो तथास्तु. शंकर म्हणतो तथास्तु. तथास्तु तथास्तु. तथास्तु तथास्तु. तथास्तु तथास्तु. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति.